उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार थेट मंत्री नितेश राणेंच्या गाडीत जाऊन बसला। एकीकडे महाविकास आघाडीत वाटाघाटी करताना कोकण म्हणजेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा मतदारसंघ ठाकरेंनी स्वतःकडे घेतला होता। मात्र तिथेच आता उमेदवार पळाल्याने ठाकरेंची शिवसेना तोंडावर आपटली। कोकणातली प्रत्येक निवडणूक ठाकरे हे ताकदीने लढतात, त्यामुळे जरी संख्याबळ कमी असलं तरी निवडणूक ताकदीने लढली जाईल असंच काहीसं अनेकांना वाटत होतं। महायुतीमध्ये या मतदारसंघात सर्वाधिक मतदार हे एकनाथ शिंदेंकडे होते, त्या खालोखाल भाजपकडे। तरीही ही जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरेंसाठी सोडली होती, तर उद्धव ठाकरेंनी बाळ माने यांना उमेदवारी दिली होती। मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बाळ माने हे अचानक नितेश राणेंसोबत आले आणि त्यांनी अर्ज मागे घेतला। त्याआधी बंडखोर उमेदवार, शेकापचे उमेदवार यांनीही अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे निवडणूक जिंकले। या घटनेनंतर संजय राऊत चांगले संतापलेले पाहायला मिळाले। त्यांनी तात्काळ ट्विट करून बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केली। विशेष म्हणजे बाळ माने हे आधी भाजपचेच नेते होते, जे 2024 मध्ये शिवसेनेची उमेदवारी घेऊन रत्नागिरीत लढले होते। यावेळी नितेश राणे आणि बाळ माने यावेळी काय बोलले पहा। या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून एक भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आज इथे उपस्थित आहे। तुम्ही मला बिलकुल एवढं मोठं करू नका की तुम्ही ह्यांना आणलं, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या, ह्या सगळ्या गोष्टी हो, तुम्ही प्रतिनिधी आहे। शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये काम करत आहेत, राज्याला पुढे घेऊन जात आहेत, आणि म्हणून आज सब कुछ देवा भाऊ अशीच परिस्थिती आहे। म्हणून हे सगळे जे विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येकाला कळलेलं आहे की बाबा आम्हाला राज्याला पुढे घेऊन जायचं असेल, आम्हाला आमचं भविष्य घडवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही, आज चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे। आणि बाळ माने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत, ह्यांना हे काही लहान वयातलं विषय नाही आहे, त्यांना बरं वाईट काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत। आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर ठरलेला जो काही निर्णय होता त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी करतोय। आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणेसाहेब यांचे तर माझे कौटुंबिक संबंध होते। मागच्या लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्या साक्षीनं मी त्या ठिकाणी त्यांचं काम केलं आठवतंय। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपामध्ये जागा मला मिळाली नाही, आणि त्यामुळं आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या साहेबांनी मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली, आणि त्यामुळे उद्धवजी असतील, लक्ष्मीताई असतील, मिलिंद नार्वेकर असतील, संजय राऊत साहेब असतील, या सगळ्यांनी माझा मान सन्मान अद्यापपर्यंत केला आहे। मला उपनेता म्हणून त्यांनी जबाबदारी दिली, आणि हा फॉर्म भरताना सुद्धा संजय राऊत साहेब किंवा आमचे मिलिंद नार्वेकर साहेब, स्वतः उद्धवजी यांनी मला खूप मार्गदर्शन आणि मदत केली। तेच मी असं म्हणतोय की 1018 मतदार आहेत कोकणामध्ये, ह्या 3 जिल्ह्यामध्ये, आणि ज्या वेळेला आमच्या महाविकास आघाडीकडं बहुमत नाही आहे आणि मला सूचक मिळताना सुद्धा थोड्या अडचणी निर्माण झाल्या, काही लोकांच्या वैयक्तिक अडचणी असतील, आणि त्यामुळे मी थोडंसं आत्मपरीक्षण केलं। ही निवडणूक कॉन्टेस्ट करत असताना आपल्याला काय ह्या ठिकाणी प्रतिसाद कसा मिळेल, त्याच्यापेक्षा जर ही बिनविरोध निवडणूक झाली तर एक चांगला पायंडा पडेल। आणि संख्याबळ आमच्याकडे नव्हतं, आणि ज्यांच्याकडे संख्याबळ आहे तर त्यांच्यामध्ये विसंगती होती मी फॉर्म भरत असताना। कारण अलिबागचे आमदार सन्माननीय आमचे दळवी साहेब यांच्या मुलीनं उमेदवारी अर्ज भरला होता, आणि स्वाभाविकपणानं महायुतीमध्ये मताचं विभाजन होऊन त्याचा फायदा मला होईल अशा प्रकारचा माझा एक आराखडा होता। अशा प्रकारे संख्याबळाचं कारण देताना बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्याचं सांगितलं। आता यामागे वेगळीच कारणं असल्याची चर्चा होते, कारण काहीही असलं तरी कोकणात जिथे ठाकरेंची ताकद आहे असं म्हटलं जातं, तिथेच अशा पद्धतीने उमेदवार फुटणं आणि निवडणूक बिनविरोध होण्याची नामुष्की ठाकरेंवर येणं याची मात्र चर्चा होते। आणि एकूणच तात्काळ संजय राऊत यांनी देखील हकालपट्टीचं ट्विट करून या चर्चेला अधिक उधाण आणलं हे मात्र नक्की। एकूणच कोकणातली ही निवडणूक ठाकरेंना कशा पद्धतीने उमेदवारांनी टांग दिली याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा।